वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जे निवेदन केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण जी रेल्वे गाडी चालू करत आहोत त्याच्या किमान अगोदर एक अर्धा घंटा ज्या 4 बसेस असाव्यात आणि त्या रेल्वे आल्यानंतर रेल्वेचा थांबा झाल्यानंतर किमान 4 ST बसेस असाव्यात, जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही। एका बसेसमध्ये रेल्वेतून आलेले प्रवासी मावणार नाहीत, त्यामुळे किमान 4 ते 5 येताना 4 ते 5 आणि जाताना 4 ते 5 बसेस चालू करावं ही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे। तरी या मागणीचा सफलपणे अभ्यास करून तात्काळ याच्यावर नियोजन करण्यात यावे। येणाऱ्या 17 तारखेपासून लोकांचे जो होणारा हे आहे जी गैरसोय ती टाळली जाणार आहे। त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जे निवेदन दिले त्यावर तात्काळ अंमलबजावणी करून यात कार्यान्वित आणावं ही आम्ही विनंती करतो। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जे निवेदन केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण जी रेल्वे गाडी चालू करत आहोत त्याच्या किमान अगोदर एक अर्धा घंटा ज्या 4 बसेस असाव्यात आणि त्या रेल्वे आल्यानंतर रेल्वेचा थांबा झाल्यानंतर किमान 4 ST बसेस असाव्यात, जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही। एका बसेसमध्ये रेल्वेतून आलेले प्रवासी मावणार नाहीत, त्यामुळे किमान 4 ते 5 येताना 4 ते 5 आणि जाताना 4 ते 5 बसेस चालू करावं ही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे। तरी या मागणीचा सफलपणे अभ्यास करून तात्काळ याच्यावर नियोजन करण्यात यावे। येणाऱ्या 17 तारखेपासून लोकांचे जो होणारा हे आहे जी गैरसोय ती टाळली जाणार आहे। त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जे निवेदन दिले त्यावर तात्काळ अंमलबजावणी करून यात कार्यान्वित आणावं ही आम्ही विनंती करतो। आज वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना बीड बस स्थानकापासून रेल्वे स्टेशनपर्यंत बीड शहर वाहतूक ही सेवा सुरळीत करण्यात यावी याकरिता वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। आमची जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की येत्या 17 सप्टेंबरपासून बीड ते अहिल्यानगर रेग्युलर रेल्वे सेवा ही सुरू करण्यात येणार आहे। गेल्या 40 वर्षांचं बीडकरांचं जे स्वप्न आहे ते येत्या 17 तारखेला पूर्णत्वास जात आहे। तर यामध्ये प्रवाशांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे। ही गैरसोय जर टाळायची असेल तर बीड बस स्थानक ते रेल्वे स्थानकापर्यंत बीड शहर वाहतूक ही सेवा सुरू करावी, जेणेकरून रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही, त्यांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड पडणार नाही। त्याचं कारण असं आहे की बीड ते अहिल्यानगर रेल्वेचं तिकीट हे 70 ते 100च्या मध्ये असणार आहे, पण बीड बस स्थानकापासून रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी किमान 150 ते 200 रुपये रिक्षाचं भाडं असणार आहे। हे प्रवास भाडं प्रवाशांना न परवडणार आहे। तर आमची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की 17 सप्टेंबरला जी रेल्वे सेवा सुरळीत होती ती रेल्वे सेवा सुरळीत होण्यापूर्वीच आपण बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून तर रेल्वे स्टेशनपर्यंत तातडीनं बीड शहर वाहतूक सेवा ही सुरू करावी हे असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन आज रोजी आम्ही त्यांना दिलेलं आहे।